तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गुरुनाथ बागडे ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण श्री स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त बॅनर बनवलेले आहे, बॅनर डिझाईन केलेली आहे. ते बॅनर डिझाईनचं सर्व मटेरियल ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. आणि त्या मटेरियलला आहे ना आपण एक पासवर्ड सेट केलेला आहे. तर तो पासवर्ड आहे ना तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा विदाऊट स्किप न करता, म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल, पण डिझाईनचं मटेरियल पण मिळेल. ओके. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर अशा प्रकारची डिझाईन आपण केलेली आहे. ओके. तर बाकीचं तुम्हाला डिटेल सांगतो कशा प्रकारे आपण काय काय ॲडजस्ट केलेली आहे. तर सर्वात आधी तर आपण एक सॉलिड कलर घेतलेला आहे. इथून हे बघा, इथं असेल सॉलिड कलर. त्यानंतर आपण एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे. फायर टाईपचं बॅकग्राऊंड आहे. त्याला आपण मास्क लावलेलं आहे, इन्व्हर्ट मास्क. आणि जिथं जिथं पाहिजे तिथं बॅकग्राऊंड ब्रश घेऊन मारलेलं आहे. ओके. त्यानंतर पुन्हा एक बॅकग्राऊंड ॲड केलेलं आहे आणि त्याला आपण मास्क लावलेलं आहे, इन्व्हर्ट मास्क, आणि ब्रश घेऊन जिथं जिथं पाहिजे तिथं तिथं मारलेलं आहे. त्यानंतर आपण एक लायब्ररीचा भाग ॲड केलेला आहे. हे बघा, बघू शकता, तुम्हाला दिसत असेल. बॅकग्राऊंडला आपण लायब्ररीचा भाग ॲड केलेला आहे आणि त्याला एक आपण ब्लेंड ऑप्शन सॉफ्ट लाईट ठेवलेला आहे आणि इन्व्हर्ट मास्क लावून थोडं थोडं इकडे मारलेलं आहे. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर आहे ना आपण एक फोटो ॲड केलेला आहे श्री स्वामी विवेकानंद यांचा. ओके. तर फोटो ॲड केलेला आहे आणि त्याला आपण स्मार्ट फिल्टर म्हणजे कॅमेरा रॉ इफेक्ट मारलेला आहे. तर तो कोणता तो तुम्हाला दाखवतो काय काय आपण ॲडजस्ट केलेलं आहे. तर हे बघा, आपण टेम्परेचर आहे ना तो येलोनेसमध्ये +22 केलेला आहे. त्यानंतर इथं टिंटमध्ये +28 केलेलं आहे. एक्सप्लोजर थोडक्यात वाढवलेलं आहे. कॉन्ट्रास्ट आपण -26 मध्ये केलेलं आहे आणि हायलाईट +39 मध्ये केलेलं आहे. त्यानंतर शॅडो -39 म्हणजेच 39 मध्ये केलेलं आहे. व्हाईट्स आपण +31 मध्ये केलेलं आहे. त्यानंतर ब्लॅक्स -18 मध्ये केलेलं आहे आणि जो टेक्स्चर आहे ना आपला तो 59 मध्ये केलेला आहे. त्यानंतर क्लॅरिटी येते, क्लॅरिटी +37 केलेलं आहे. DH 46 केलेलं आहे प्लसमध्ये. ओके. तर अशा प्रकारे आपण कॅमेरा रॉ मारलेला आहे. त्यानंतर आहे ना आपण काय केलेलं आहे तर पुढे बघू. तर पुढे आपण सर्व काही टेक्स्टचा भाग आहे. हे बघा सर्व काही टेक्स्टचा भाग आहे. तर तो आपण ऑन करून टाकू सर्व. त्यामध्ये काही सांगण्यासारखं व्यवस्थित नाही, नॉर्मल गोष्टी आहेत. तर आपण फक्त टेक्स्ट ॲड केलेलं आहे. बघा, हे टेक्स्ट ॲड केलेलं आहे. तर जो वरचा भाग आहे ना आपला, हा पॉपिन्सचा फॉन्ट आहे, नॉर्मल फॉन्ट आहे, तुम्हाला मिळून जाईल आपल्या गुगलवरती पण. त्यानंतर खाली रेक्टँगल ॲड केलेले आहेत आपण इथून आणि त्यांचा कलर आहे ना बॅकग्राऊंडला मॅच होईल असं ठेवलेलं आहे. त्यानंतर हा आपण इन्फिनिटीचा फॉन्ट वापरलेला आहे, इन्फिनिटी 39. ओके. त्यानंतर हा पण इन्फिनिटीचाच फॉन्ट आहे, हा इन्फिनिटी 41 आहे. सेम फॉन्ट आहे, हा 39 आहे आणि हा 41 आहे. ओके. त्यानंतर हा वाला फॉन्ट आहे ना जो, तो इन्फिनिटीचा 16 फॉन्ट आहे. तिन्ही जे टेक्स्ट आहेत ना ते 16 मधले आहेत. त्यानंतर हा येतो इन्फिनिटी 07चा फॉन्ट वापरलेला आहे. ओके. याच गोष्टी आहेत, जास्त काय आपण ॲड केलेल्या नाही. त्यानंतर फ्लॉवरचा भाग आहे, आपण फ्लॉवर ॲड केलेला आहे. हा तुम्हाला पिंटरेस्टवरती मिळून जाईल अगदी इझी. त्यानंतर अजून एक फ्लॉवरचा भाग ॲड केलेला आहे. हे बघा इथं, याला आपण ड्रॉप शॅडो लावलेलं आहे. बाकी काय आपण नॉर्मल लोगोस ॲड केलेले आहेत आपले, हे बघा वरती. त्यानंतर खाली आपण एक बॉर्डर ॲड केलेली आहे. बघा इथं बॉर्डर ॲड केलेली आहे, त्याचा कलर बॅकग्राऊंडला मॅच असं ठेवलेलं आहे. त्यानंतर आपण एक कॅमेरा रॉ फिल्टर मारलेला आहे. तर तो कसा, तर एक नवीन लेअर घ्यायची, प्लस दाबायचं, वरती सर्वात टॉपला घ्यायची. त्यानंतर अल्ट शिफ्ट कंट्रोल आणि ई, आणि म्हणजे याची सर्व काही कॉपी निघेल खाली. त्यानंतर राईट क्लिक मारायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, आणि हे बघा अशा प्रकारे कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट होईल. त्यानंतर फिल्टरमध्ये जायचं, कॅमेरा रॉमध्ये जायचं आणि इथं आपल्याला एक फिल्टर लावायचं आहे. हे बघा, ब्राउज प्रोफाईलमध्ये जायचं, आर्टिस्टिक 1 किंवा 2, हे बघा हे 2 लावायचे आहेत आपल्याला. आणि याची अमाऊंट आहे ना ती सेट करायची, थोडक्यात कमी करायची
किंवा जास्त पाहिजे तर जास्त, माझ्या मते कमीच करा. त्यानंतर हे सर्व फिल्टर आहेत ना, सर्व एक नंबरचे टॉपचा विषय. हे सर्व काही टॉपचे फिल्टर आहेत. यामध्ये कोणता पण लावला ना तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही लावू शकता. त्याप्रमाणे हे बघा, हा पण चांगलेला आहे, हा पण चांगला आहे. आणि इथे पण फिल्टर आहेत खूप सारे, त्यामुळे त्याचप्रमाणे इकडे पण हे बघा, हे बघा इकडे पण खूप सारे फिल्टर तुम्हाला भेटून जातील. तर आपल्याला जास्तीत जास्त तेच वापरायचे आहेत आर्टिस्टिकचे, बाकी काही जास्त लोड घ्यायचा नाही आहे. इथंच आपण वापरायचे आहेत आपल्याला. तर हा लावायचा आहे आणि ओके करायचं आहे, आर्टिस्टिक 2. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे चेंजेस होईल. हे बघा आधीचं आत्ताचं. अशा प्रकारे आपण फायनल टच इफेक्ट मारू शकतो. याला फायनल टच इफेक्ट म्हणतात. ओके. तर डिझाईन तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा. बाकी जे मटेरियल आहे ना, फ्लावरचा भाग आहे, हे बॉर्डर वगैरे किंवा फोटो आणि जे बॅकग्राऊंड आहेत ना, सर्व जे वापरलेले आहेत PSD वगैरे आहेत ना, त्यांचे सगळे आपले तुम्हाला एक झिप फाईलमध्ये भेटून जाईल आणि ते झिप फाईलचा पासवर्ड त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितली आणि आता आपण भेटूया उद्या.